नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. इथे पाठीमागं पांडुरंगाची मूर्ती आहे. मस्त असं आता देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आपल्या दिवसाची आज झालेली आहे सुरुवात. तर परमिट रूम बिअर बारचं जे लायसन काढणार आहे आपण, त्यासाठी मी पहिला आपला व्हिडिओ टाकलेला आहे. तर लायसन कसं काढणार, काय काढणार, ते तुम्हाला थोडीशी माहिती दिली. अजून काही माहिती असेल तर ती थोडी पुढं मी देत राहील. आणि कमी खर्चामध्ये तुम्ही कसा प्लॅन करू शकता परमिट रूमचा किंवा हॉटेल व्यवसायाचा, त्यासाठी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि कमीत कमी खर्चामध्ये हा व्यवसाय आपण उभा करू शकतो. चला मग करूया व्हिडिओला सुरुवात. आणि बघा तुम्ही, आता मी माझं जे हॉटेल बांधकाम केलेलं आहे, आपण हे कमी खर्चात कसं केलेलं आहे हे तुम्हाला दाखवून देतो मी. हे तुम्हाला पण थोडीफार याच्यातून आयडिया येईल. तर चला मग करूया व्हिडिओला सुरुवात. तर आता बांधकामाचा जो प्लॅन आहे तो कसा करायचा माहिती आहे का. आता हे बघा, इथून जे आहे ना, हा आपला हायवे, ह्या रोडपासून तर आपल्या हॉटेलचं जे काउंटर आहे तिथपर्यंत 150 मीटर अंतर पाहिजे. तेव्हा ते लायसन मंजूर होतं, कारण ते नियमात आहे, नियमच आहे तेवढं 150 मीटर आतमध्ये पाहिजे. आणि हे बघा, एवढे असं आपण काय केलेलं आहे, पार्किंगला जागा पुढं सोडलेली आहे आणि हॉटेल आतमध्ये घेतलेलं आहे. 150 मीटरवर आपलं हॉटेल आहे आतमध्ये, कंप्लीट आहे, माप 150 मीटर आहे रोडचं सेंटर धरून. तर हे माप कुठं लागू होतं माहिती आहे का, ज्या ठिकाणी 1100 लोकसंख्या आहे, ज्या ग्रामपंचायतीची, तुम्ही जर खेडेगाव टाकत असाल तर 1100च्या पुढं ग्रामपंचायतीची लोकसंख्या पाहिजे. 1100, 1500, 5000 अशी कमीत कमी, तेव्हा तुम्हाला 150 मीटरच्या अंतरात लायसन घेता येतं. नाहीतर मग हे लायसन तुम्हाला 500 मीटरची अट आहे, रोडपासून 500 मीटर घ्यावं लागतं, म्हणजे अर्धा किलोमीटर साधारणतः घ्यावं लागतं. तर चला आता तुम्हाला दाखवतो मी बार आणि रेस्टॉरंट कसं राहतं, काउंटर कसं राहतं. तर हे बघा, हे आपलं काउंटर आहे. मध्ये एंट्री केल्या पहिलं तुम्हाला इथं काउंटर दिसेल. हे काउंटर आहे, हे पूर्ण बार सेक्शन आहे. इथं हे नकाशाच्या हिशोबाने इथं बार पाहिजे. जे परमिट रूम आहे हे आपलं बार सेक्शन आहे सगळं. आणि याच्या पाठीमागं इकडे आहे ना गोडाऊन आहे, आता हे बंद आहे. आणि याच्या पाठीमागं गोडाऊन आहे, 10 बाय 12चा एक हॉल रूम बनवलेली गोडाऊनसाठी. इथं आपले फ्रीज आहे सगळे, याच्यात सगळं कोल्ड्रिंक वगैरे राहतं. आणि हे जे आहे ना इकडं, हे आहे आपलं रेस्टॉरंट. इथं सगळं जेवणाचे जे कस्टमर असेल ते इकडं बसेल रेस्टॉरंटमध्ये. म्हणजे आतमध्ये बार आणि काउंटर, आतल्या साईडला बार आणि काउंटर, इकडं या रूम आहेत, छोट्या रूम बनवलेले आहेत जेवणासाठी. हे सगळा जो एरिया आहे हा आपला रेस्टॉरंट एरिया आहे. हे रेस्टॉरंट आहे पूर्ण. तर अशा पद्धतीने तुम्ही बांधू शकता. आता आपलं बांधकाम जे आहे ते एकदम साधं सोपं आपण बांधलेलं आहे, खूप जास्त खर्च नाही केलेला, काही नाही, पण मग व्यवस्थित आहे एकदम. तुम्ही आरामशीर इथं बसू शकता. स्वच्छता आम्ही प्रॉपर ठेवतो, तुम्हाला कुठेही अशी घाण दिसणार नाही, कारण स्वच्छता लई महत्त्वाची हॉटेल व्यवसायामध्ये. आता परमिट रूम आहे, खाली काय होतं, बऱ्याचशा गोष्टी याच्या खाली पडतातही होतात, ते आपल्याला त्यासाठी साफसफाई एकदम क्लिअर ठेवावं लागते. हे बघा, एकदम स्वच्छता आहे, वास नाही येणार, काय नाही हॉटेलमध्ये, एकदम मस्त. आणि कस्टमरला चांगली सर्विस आणि स्वच्छता ही लई महत्त्वाची असते. अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम करू शकता. आम्ही आमचं पत्र्याचं शेड आहे, पण एकदम प्रॉपर बांधलेलं आहे. रूम वगैरे सगळ्या आतमध्ये काढलेलं आहे, म्हणजे तुमचं बारचं काउंटर, रेस्टॉरंट आणि जे परमिट रूमचं जे सेक्शन आहे हे सगळं सेपरेट केलेलं आहे. आणि एकदम मस्त असं आपण आपलं हॉटेल जे आहे ते बांधलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही पण तुमचं जे हॉटेलचं तुमचं प्लॅनिंग असेल, तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता. कमी खर्चात व्यवसाय उभा करायचा. थोडीशी व्यवसायाची माहिती पण घ्यायची, त्याच्यामुळं काय होतं, व्यवसाय आपल्याला चांगला सुरळीत करता येतो. ते या साईडला आमचं चालू आहे गार्डनचं प्लॅनिंग, मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. तर मग अशा पद्धतीनं तुम्ही पण तुमचं आहे ना बारचं जे प्लॅनिंग आहे ते करू शकता. व्यवसाय चांगला केला तर चांगला चालतो. चांगलं तुम्हाला याच्यामध्ये सपोर्ट राहिला कस्टमरचा पण, आणि तुम्ही चांगली क्वालिटी दिली तर धंद्यात अडचण नाही, गिराईक पण येतं आणि आपला व्यवसाय चांगला चालतो. जास्त खर्च करायची पण गरज पडत नाही.
आणि कसं होतं व्यवसाय प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं कस्टमर राहतं. तुम्ही जर ग्रामीण भागात करत असाल तर ग्रामीण भागातलं कस्टमर थोडं वेगळं राहतं, सिटीमध्ये असेल तर सिटीतलं थोडं वेगळं राहतं. ग्रामीण भागामध्ये काय राहतं माहिती आहे का, आपल्याला रेट एकदम व्यवस्थित ठेवावं लागतं. जास्त हाय रेट जर ठेवले तर थोडासा परिणाम होतो धंद्यावरती. त्याच्यामुळं रेट तुम्हाला रिजनेबल ठेवावं लागतं आणि चांगली सर्विस, चांगली क्वालिटी देणं गरजेचं असतं. आपण हे आपल्या पद्धतीनं आता आम्ही पण चांगली क्वालिटी, चांगली सर्विस या सगळ्या गोष्टी देत असतो आणि रेट पण आपले एकदम रिजनेबल आहे. तुम्हाला जर आमची जर थाळी सिस्टीम पाहिली तुम्ही, आमच्याकडे 4 थाळे आहे, व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण थाळ्या आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बनवलेल्या आहे. चला तुम्हाला मी थाळी पण दाखवतो आपली. त्याच्यामध्ये एक माणूस फुल जेवण करू शकतो अशा पद्धतीनं आम्ही थाळी बनवलेली आहे आणि गेल्या आमच्या 2 वर्षापासून आम्ही ही थाळी चालू केलेली आहे. त्याला चांगला रिस्पॉन्स पण भेटतो आम्हाला. बघा ही आपली थाळी आहे, जम्बो चिकन थाळी आहे. ती जम्बो चिकन थाळी म्हणजे याच्यामध्ये काय काय येतं माहिती आहे का, 1 प्लेट पूर्ण चिकन येतं, 6 ते 7 पीस चिकनचे राहतं, रस्सा राहतो 2 प्लेट, 1 बॉईल राहतं, 4 ते 5 रोटी लिमिटेड राहते. 3 घेऊ, 4 घेऊ, 5 घेऊ, 5 रोटीपर्यंत लिमिटेड आहे. आणि राईस जेवढा लागेल तेवढा आम्ही राईस याच्यामध्ये देतो. ते अशी आपली आई जम्बो चिकन थाळी 210 रुपयामध्ये देतो आणि एक माणूस फुल जेवतो एवढ्यामध्ये, जास्त घ्यायची गरज पडत नाही. तसंच पनीरमध्ये पण आहे. आता पनीर थाळी आणि काजू थाळी, तर पनीर थाळीमध्ये काय केलेलं आहे आपण, 1 प्लेट पनीर मसाला, 1 मिक्स व्हेज, प्लेन डाळ, हाफ राईस, 4 रोटी किंवा 5 रोटी जे लागेल ती, आणि सेम काजू मसाल्यामध्ये पण तसंच आहे. तर हे जे डिश आहे आपल्या या एक मस्त चालतं, चांगलं गिरायकाचा रिस्पॉन्स भेटतो. गिरायक पण भरपूर आहे याच्यामध्ये आपल्याला आणि गिरायकांना पण परवडतं कारण रेट कमी असल्यामुळं. त्याच्यामुळं काय होतं, आपला जो बाकीचा जो बारचा जो पण व्यवसाय आहे ना, म्हणजे बारचं जे काउंटर आहे ते पण चांगलं चालतं. अशा पद्धतीनं आपण नियोजन केलं तर धंदा चांगला होऊन जातो. जास्तीची अपेक्षा करायची गरज पडत नाही. कारण काय होतं, खेड्यागावामध्ये थोडासा खर्च आपल्याला जो राहतो मेंटेनन्स हा कमी असतो, जास्त मेंटेनन्स राहत नाही जर सिटीचा आपण विचार केला तर. आता बारचं पण आहे ना, बारमध्ये पण असे वेगवेगळे स्लॅब पाडलेले आहेत. सिटीसाठी वेगळं आहे, ग्रामीणसाठी वेगळं आहे. जी फी राहते ती फी जी भरायची असते वार्षिक फी, याच्यामध्ये लोकसंख्येनुसार ते स्लॅब पाडलेले आहेत. तर आता ते पुढं मी तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगाल ते कसं राहतं, काय राहतं, किंवा तुम्हाला गरज असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तुम्हाला मी कमेंटमध्ये पण सांगाल वार्षिक फी किती राहते आणि व्हॅट किती भरायचा असतो, काय कसं असतं, बाकीचे सगळे डिटेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देत राहील. आपले व्हिडिओ तुम्ही नियमित पाहत जा, म्हणजे माहिती भेटते आणि मला पण सांगायला बरं वाटतं. जर व्ह्यूज चांगले आले व्हिडिओला तर असं वाटतं बा आपलं व्हिडिओ आवडतंच सर्वांना, व्हिडिओ बनवायला बरं वाटतं. तर चला मग भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.